श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, जमल्यास आत्ताच हा संदेश पूर्ण ऐक. कारण जेव्हा तू हा संदेश ऐकशील, जे तू इतरत्र शोधत आहेस ते तुला यातून मिळेल. बाळा, जर तू हा संदेश अर्धवट सोडला तर तू आम्हाला दुखावशील. देव म्हणतात, म्हणूनच सांगतो, संदेश पूर्ण ऐक. कारण त्यात तुझ्यासाठी काय सांगत आहोत हे तुझ्यासाठी खूप काही मौल्याचे आहे. देव म्हणतात, या क्षणी त्या गोष्टींचा मी अंत करू इच्छितो जे काही तुझ्या नुकसानाचे असू शकते, जे तुम्हाला त्रासदायक आहे. मग ती तुमची वाईट विचारसरणी असो किंवा तुमची चिंता, डोक्यातले सारे ताण तणाव, किंवा कोणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण मी तुम्हाला काही असे सांगू इच्छितो ज्यामुळे तुमच्या मनाला एक आधाराचे काम देवाखेरीज कोणीच करू शकत नाही. तेव्हा प्रत्यक्ष देव तुम्हाला सांगत आहे की तुझी काळजी समाप्त करण्यासाठी, त्या गोष्टींचा अंत करण्यासाठी जे तुला त्रासदायक आहेत, त्यासाठीच आम्ही आलो आहोत. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की तुमच्यात खूप ताण तणाव आहे. तुमच्यात तो गोंधळ निर्माण झाला आहे, ज्यामुळे तुम्ही निर्णय घेण्यास सक्षम असे पाऊल उचलण्यास असमर्थता दाखवता. मला माहीत आहे तुम्ही खूप ताणतणावाखाली आहात. त्यामुळे मी हा संदेश तुम्हाला देऊ इच्छितो. कितीतरी बाळांना झोपेच्या समस्या आहेत, ते त्यांनी ग्रस्त आहेत. आयुष्य कधी संकटांनी झुंजत आहे. तणावपूर्ण वातावरण आहे. पण त्यात मी तुमच्यासाठी काही आशेचे किरण घेऊन आलो आहे. तेव्हा आमच्याकडे दुर्लक्ष करू नका. देव म्हणतात, तुझ्या जीवनातील खूप काही काळ जर तुला चांगला घालवायचा आहे, तर मी तुला इथे काही असे सांगू इच्छितो की तुझा पुढील काळ, तुझ्या जीवनाचा पुढील काळ अगदी सोपा करून देत आहो, ज्यात तुला खूप काही आनंदाची प्राप्ती होणार आहे. आजचा जो काळ तू कठीण काढला आहेस, आता तो समाप्तीकडे जाणार आहे. आता मनात शंका घेऊ नकोस, कारण आमच्यावर विश्वास करा. देव म्हणतात, तू जी काही प्रार्थना माझ्याकडे केली आहेस, त्या समस्यांसाठी मी त्याचा अंत करू इच्छितो. त्या समस्या आता तुझ्याकडे पाठ फिरवतील आणि निघून जातील. बाळा, त्यासाठी तू आमच्याकडे इतके दिवस झाले प्रार्थना करतोस ना, मग आमच्यावर विश्वास कर. देव म्हणतात, जो कोणी यावेळेस हा संदेश मनपूर्वक ऐकत आहे, त्याच्या मागचा कठीण काळ आता अंत होणार आहे. त्याच्या चिंता समाप्त होणार आहेत. जो कोणी हा संदेश ऐकताना जी काही इच्छा करेल, ती मी लवकरच पूर्ण करेल. बाळा, विश्वास कर, कारण आम्ही स्वतः तुझ्याशी बोलत आहोत. तुझ्या अंतर्मनात काय चालू आहे हेही मी जाणतो. देव म्हणतात, तुझी इच्छा लवकरच पूर्ण करू. देव म्हणतात, तुझा हा काळ मी कधीही निष्फळ होऊ देणार नाही. जो तू हा संदेश किती मिनिटे ऐकत आहेस त्यावर नाही, तर तुझ्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करायला आम्ही घेणार आहोत, यावर लक्ष केंद्रित कर.
बाळा, तुझ्यासाठी ते प्रेम, ते आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश जो कोणी बघत आहे त्यासाठी आम्ही भरभरून आशीर्वाद देऊ इच्छितो. देव म्हणतात, बाळा, तुमचा जो काही कठीण काळ आहे, तुमच्या ज्या काही समस्या आहे, तुमच्या ज्या काही चिंता आहेत, त्या माझ्या चरणावर या क्षणाला सोपवून द्या आणि मनाला निश्चिंत करा. त्यातून बाहेर पडा, कारण त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे देवाचे चिंतन करणे, नामस्मरण करणे. जर तुम्ही ते मन लावून केलेत तर तुम्हाला तेही सुख प्राप्त होईल ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केली नाहीत. देव म्हणतात, बाळा, माझं तुझ्या प्रत्येक कार्यावर लक्ष आहे, कारण मी तुझा तो देव आहे जो तुला निर्माण करणारा आहे, तुझा निर्माता आहे. तेव्हा निश्चिंत हो आणि जे काही सुरू आहे ते एका मोठ्या सुंदर अशा आशीर्वादाकडे तुला वळवणार आहे. बाळा, कोणतीही गोष्ट निरर्थक होत नाही. कोणीही तुमच्या जीवनात निरर्थक प्रवेश करत नाही. जे काही सुरू आहे ते देवांच्या इच्छेने सुरू आहे, यावर विश्वास ठेवा. जे काही होत आहे त्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी तो खूप काही सुंदर काळ येत आहे, ज्यात तुमच्याकरता खूप काही आनंदाच्या बातम्या येतील, खूप काही सुखांचे दिवस येतील. आता तो काळ दूर नाही, ज्यात तुम्ही नेहमी दररोज आनंदी राहाल, उत्साही राहाल. बाळा, आम्ही कुठेही गेलेलो नाहीत. तुम्ही जेव्हाही तुमच्या पूर्ण श्रद्धेने आम्हाला हाका माराल तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या समस्येचे उत्तर तुम्हाला देऊ. स्वामी म्हणतात, पावला पावलावर जरी संकट असले तरी घाबरायचे काम नाही, कारण आम्ही स्वतः तुझा हात धरलेला आहे. मग तुला कसली भीती आहे? आमच्यावर तुझा विश्वास नाही आहे का? आहे ना? तो तसाच वाढी लागू दे, कारण आम्ही तुझ्यापर्यंत आलो आहोत ती तुझी काळजी नष्ट करायला. देव म्हणतात, दुःखी राहू नकोस, कारण मी माझ्या बालकावर प्रेम करतो. त्यांना दुःख होते तेव्हा मलाही खूप दुःख होते. म्हणून तुला सांगतो, नेहमी आनंदी राहा, कारण तू स्वामीला आनंदी ठेवू इच्छितो ना. मग तुझ्या आत्म्यातही माझाच निवास आहे. जर तू हे पूर्ण निष्ठेने मानलेस तर तू दुःखी राहणे, कष्टी राहणे या क्षणापासून सोडशील. बाळा, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कर्म तर करावेच लागतात, पण त्यांना यश द्यायचे काम ईश्वराकडे आहे. तेव्हा ईश्वरावर, परमेश्वरावर, भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. तुमचे केलेले प्रत्येक कार्य यशस्वी होणार. तुम्हाला ते यश गाठायचे आहे, ते ध्येय गाठायचे आहे. मला माहीत आहे तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करत आहात, म्हणून मीही तुम्हाला साथ देईल. बाळा, पावलोपावली तुला माझा अनुभव प्राप्त होईल. देव म्हणतात, तुला काही महत्त्वाचे सांगायसाठी हा संदेश देत आहोत. बाळा, पुढील काळात तुझी भरभराट होणार आहे. तुझ्या घरात तो आनंद येणार आहे ज्यासाठी तू खूप वेळा आमच्याकडे प्रार्थना केली आहेस. तू इतरांकडे बघू नकोस, कारण प्रत्येकाचे भाग्य वेगवेगळे आहे, प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे आहे. तू ज्याप्रमाणे आपले कर्म निष्ठेने करतोस ते मी बघत आहे. तेव्हा तू निश्चिंत हो, कारण माझा मोठा आशीर्वाद तू प्राप्त करणार आहेस. देव म्हणतात, तुझी अनन्य भावाने, शुद्ध अंतःकरणाने, स्वच्छ मनाने केलेली
सर्व काही सेवा मी स्वीकार करतो. तू कधीही इतरांबद्दल वाईट विचार करत नाही, हे सुद्धा तुझ्याकडून एक पुण्याचे काम होते. बाळा, जेव्हा तुम्हाला अपयशाची भीती वाटते तेव्हा आमचे नामस्मरण करा, कारण आम्ही तुमचा हात धरला आहे तो तुम्हाला अपयशी करण्यासाठी नाही, यश गाठण्यासाठी. मी तुझ्या सोबत आहे. पुढे चालत राहा. प्रत्येक पावला पावलावर तुला माझी प्रचिती येईल. देव म्हणतात, जर कुणी देवाला आपला मित्र बनवू इच्छित असेल तर तसेही केले तरी चालेल. तू मला तुझा मित्र समज आणि तुझ्यासोबत जे काही होते ते मला सांगत चल. बाळा, मी तुला त्यावर उत्तर देईल. फक्त माझ्यावर विश्वास पूर्ण ठेव. जो कोणी ज्या श्रद्धेने माझ्याकडे बघेल, माझ्यात तेच रूप त्याला दिसेल. बाळा, जेव्हाही तुम्ही खूप चिंतेत असता तेव्हा मलाही तुमची काळजी वाटते. त्यासाठी सांगतो, जर चिंता वाटत असेल तर नामस्मरण करा. नामस्मरणाने तुमचे मन अगदी शांत होईल. कधी काळी काही निर्णय घेण्यास तुम्ही उशीर करता आणि काही तुमच्या हातातून गेले असे मानता, पण देवाची इच्छा तुमच्यासाठी त्याहीपेक्षा काही मोठे देण्याची असते. तेव्हा तुम्ही त्यावेळेस निर्णय घेताना थोडे थांबता, कारण ती देवाची इच्छा असते. तुमच्याकडे ते मोठे आशीर्वाद पाठवण्याची तयारी देव दाखवत आहे. तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी तयार आहात. देव म्हणतात, तू जितका परमेश्वरावर विश्वास ठेवशील तितकाच तू ईश्वराच्या, भगवंताच्या जवळ स्वतःला प्राप्त करशील. बाळा, आम्ही कुठेही दूर गेलेलो नाही. तू जेव्हाही आम्हाला प्रेमाने हाका देशील तेव्हा तेव्हा तुझ्या जवळपासच आम्हाला प्राप्त करशील. देव म्हणतात, तुझ्या विरोधात कोण आहे, कोण तुला मागे ठेवू पाहत आहे त्याची काळजी वाहू नकोस, कारण प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे. जे कोणी तुझ्या पाठीमागे काही बोलत आहे त्यांना पाठीच राहू दे आणि तू मात्र पुढे हो आणि पुढे चालत राहा, कारण तुला त्या यशाला गाठायचे आहे. ते सर्व काही प्राप्त करायचे आहे जे देव तुला देऊ इच्छितात. देवदूत ते आशीर्वाद, ते चमत्कार घेऊन तुझ्याकडे येत आहेत. ते फार दिव्य आहेत. जे कोणी तुझा पाठपुरावा करत आहेत, तुला काही त्रास देत आहेत, त्याच्याकडे आम्ही स्वतः बघत आहोत. तेव्हा काळजी करणे थांबव. तुझ्या प्रत्येक कार्यावर मी लक्ष ठेवून आहे. तेव्हा प्रत्येक कार्यात मन लावून कर, कारण तुला ते ध्येय गाठायचे आहे ना. मग प्रयत्न थांबवू नकोस. देव म्हणतात, जो कोणी आर्थिक चमत्कारांची वाट बघतो तो तर कर्महीन जर असला तर त्याला लक्ष्मीची प्राप्ती कशी होईल. तेव्हा बाळा, तुमच्या कार्यात मन लावा. तुम्ही त्यात तुमचे पूर्ण असे काही चित्त टाका की त्यात तुम्ही दिव्य काही करू शकाल, कारण आशीर्वाद तेच प्राप्त करतात ज्यात काही कर्म करायची धमक आहे. देव म्हणतात, मी तुला ते धैर्य, ते बळ, ती हिंमत देऊ इच्छितो. तू फक्त कार्य थांबवू नको. जर तुला मिळालेले कार्य तुला छोटे वाटत आहे, पण त्यात माझे दिव्य असे आशीर्वाद तुला प्राप्त आहेत. त्यामुळे तू जे प्राप्त करायची इच्छा करतोस, खूप काही आर्थिक चमत्कारांची प्राप्ती तुला होणार आहे, हे मी तुला आजच सांगू इच्छितो. देव म्हणतात, बाळा, अडचणी येतात, बाधा येतात, पण त्यांना सावरून पुढे निघ. त्यांना बाजूला सारून पुढे निघ. तो आशीर्वादही मी तुला देऊ इच्छितो, कारण
तू माझा प्रिय बाळ आहेस. मला माहीत आहे की तू त्या ध्येयाकडे वळला आहेस. तेव्हा आता थांबू नकोस. आपले कार्य निरंतर सुरू ठेव. तुला ते यश प्राप्त होईल. तो चमत्कार प्राप्त होईल जो देव तुला देऊ इच्छितात. देव म्हणतात, मोठा आशीर्वादही तेच प्राप्त करतात जे कर्मांना गती देतात. जे मात्र नुसतं विचार करत बसतात त्यांसाठी आम्हीही काहीही करू शकत नाही. हे ध्यानी धरा बाळा. जेव्हा तुम्हाला ईश्वराचा आशीर्वाद कोणत्या स्वरूपात प्राप्त करायचा आहे, तो लक्ष्मीच्या रूपात प्राप्त करायचा आहे, आरोग्याच्या बाबतीत प्राप्त करायचा आहे, की तुम्ही तो एखाद्या नात्यातून प्रेम मिळवायसाठी करत आहात, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक आहे. देव म्हणतात, जेव्हा जेव्हा तुम्ही काही प्रयत्न करता तेव्हाच आम्ही तुमच्याकडे ते मोठे यश देऊ शकतो. देव म्हणतात, बाळा, येणाऱ्या अपयशांना, येणाऱ्या काळजीला, येणाऱ्या अडथळ्यांना संकट समजू नका, कारण ते तुम्हाला खूप काही शिकवून जातात. जेव्हा तुम्ही कार्यस्थ असता, जेव्हा तुम्ही आपल्या मार्गावर चालत असता, तेव्हा अनेक अडथळे येतात, पण त्यातून तुम्हाला मार्गही देव परमेश्वर दाखवत असतात. त्यासाठी ईश्वराचे धन्यवाद द्या, कारण तो मार्गही तुमच्यासाठी ईश्वरानेच निवडून दिलेला असतो. कधी कधी तुझ्या मनात काही शंका असतात की मी ते करू शकेल का, मला ते यश प्राप्त होईल का. याची काळजी करू नकोस, कारण तू जेव्हा देवाकडे प्रार्थना केली आहेस तेव्हा सर्व काही देवावर सोपवून द्या आणि निश्चिंत आपले कर्म करा. कारण देवांमध्ये ती शक्ती आहे, ती अफाट शक्ती आहे, ज्यामुळे तुमचे अशक्य कार्यही शक्य होईल. बाळा, कोणत्याही कार्याला छोटे मानू नको, कारण जर तुझ्या हाती आज एक छोटासा व्यवसाय असेल तर त्याला किती मोठे करायचे या विचारांच्याही पलीकडे देव तुला आशीर्वाद देऊ शकतात. कारण देवाला काहीही अशक्य नाही. तेव्हा देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास कर. फक्त कर्म चुकवू नको. जर कर्म चुकवशील तर मात्र देवही काहीच करू शकणार नाहीत. तेव्हा कर्मालाही गती दे. जो कोणी ज्या इच्छा करतात त्या दिशेने तुम्ही कार्य केले पाहिजे, मग त्या इच्छा लवकरच प्राप्त होतील. बाळा, देवांना जरी काही अशक्य नाही तरीही तुमच्या भाग्यात ते लिहिले आहे, तर तुम्ही तो प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काही अवघड कार्य करा असे म्हणणे नाही, पण आपले कार्य सुरू ठेवा. तुम्ही यशस्वी नक्की व्हाल. एखाद्या वेळेस छोटीशी अडचण आली किंवा एखादा अडथळा आला तर त्याला घाबरून जाऊन कार्य थांबवू नका, कारण ह्या अडथळ्यांना तुम्ही तुमचे मार्गातले दगड समजून त्यांच्यावरून तुम्ही पुढे जा, कारण तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यांना ओलांडून जाण्याची शक्तीही परमेश्वरच तुम्हाला देत आहे. ईश्वराच्या शक्तीवर विश्वास ठेवा. जे काही तुम्हाला अशक्य वाटते ते देवांसाठी सर्व काही शक्य आहे. जिथे कधी कधी तुमचे प्रयत्नही समाप्त होतात, तिथे देवाची लीला सुरू होते. तेव्हा ईश्वरावर, भगवंतावर विश्वास ठेवा. त्यांना तुमचे फक्त श्रद्धा आणि विश्वास हवा आहे. तेव्हा तुम्ही त्यांचे नामस्मरण निरंतर करा, कारण त्यामुळे तुमचे खूप काही चांगले होणार आहे. देवावर विश्वास कायम ठेवा. तुमचा निर्माता तुमच्यासाठी भाग्य विधाता आहे. तो तुमच्यासाठी खूप काही चांगले करायला तयार आहे. तुम्ही थांबू नका, पुढे चालत राहा. त्याच्याकडे केलेल्या प्रार्थनेमुळे
तुम्ही खूप काही प्राप्त कराल. त्यासाठी प्रार्थना करत राहा. प्रार्थनेला थांबवू नका. नामाची शक्ती अफाट आहे. त्याचे तुम्ही कितीतरीदा अनुभव ऐकत असता. ते काही तुम्हालाही प्राप्त होतील यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, येणाऱ्या अडचणींना घाबरून मागे सरकू नकोस, कारण तुझा देव सामर्थ्यशाली आहे. तुला जे हवे आहे ते प्राप्त करण्यासाठी फक्त एकदा प्रयत्न कर. मी तुझा हात धरला आहे तुला यशस्वी करायला. देव म्हणतात, आज मी तुला आत्मबल देऊ इच्छितो. ते स्वीकार कर. तुझ्यासाठी खूप काही आनंद उत्साह येत आहे. पुढील काळ तुझ्यासाठी खूप शुभ येणार आहे. तेव्हा काळजी करणे या क्षणापासून थांबव. देव म्हणतात, अशक्य ही शक्य होणार आहे तुझ्यासाठी. देव म्हणतात, बाळा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची तुला आता वारंवार प्रचिती यायला लागेल, कारण आज मी तुला काही संकेत दिले आहेत. ते तुझ्या येणाऱ्या आयुष्यासाठी तुला खूप काही मार्गदर्शन देत आहेत. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.